नमस्कार श्रोतेहो, तुमचं स्वागत आहे माझा चॅनल साई भक्तिसारमध्ये। मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिर्डीचे साईबाबा यांचं साई सच्च चरित्र या साई सच्च चरित्रामधील अध्याय 5वा बाबांचं शिर्डीत वास्तव्य हे सांगणार आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, कमेंट करा, कसे वाटले ते। चला तर आपण हा अध्याय चालू करूया। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय, ओम साईराम, ओम साईनाथाय। बाबांनी स्वतः कष्ट करून बाग तयार केली होती। काही काळ त्यांनी त्या ठिकाणी वास्तव्य केले। पुन्हा शिर्डी येथे राहण्यास आले। औरंगाबाद जिल्ह्यातील धूप नावाच्या खेडेगावात चांद पाटील नावाचे ग्रस्त राहत होते। एके दिवशी त्यांची घोडी हरवली। अनेक ठिकाणी शोध घेतला परंतु घोडी सापडेनाच। पाटील पूर्णपणे निराश झाले होते। आत्ता आपली घोडी सापडणार नाही हे त्यांनी जाणले होते। एके दिवशी औरंगाबाद सोडून पाटील बाहेर पडले। रस्त्यात एक आंब्याचे झाड लागले। त्या झाडाखाली साईबाबा बसले होते। साईबाबांनी पाटलास आंब्याच्या झाडाखाली थोडा वेळ बसण्यास सांगितले। पाटील झाडाखाली बसले। थोड्या गप्पा झाल्या। पाटलांनी आपली घोडी हरवल्याचे सांगितले। साईबाबांनी घोडी नक्की सापडेल असे सांगितले। प्रारंभी पाटलाचा बाबावर विश्वास नव्हता परंतु मनात विचार निर्माण झाला की पाहूया तरी काय होते ते। पाटील तेथून थोड्या दूर अंतरावर जेथे बाबांनी सांगितले होते तेथे गेले। समोरच त्यांना घोडी दिसली। पाटलांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी घोडीला पकडले। पाटील घोडीला घेऊन बाबांच्याकडे आले आणि त्यांना नमस्कार केला। आजपर्यंत शोध करूनही जी घोडी सापडत नव्हती ती साईबाबांच्या सांगण्याप्रमाणे सापडली होती। पाटलांनी साईबाबांना आपल्या घरी येण्याची विनंती केली व साईबाबा पाटलांच्या घरी राहण्यास गेले। पाटलांचे घरचे लग्न निघाले। मुलगी शिर्डीची होती। वराड शिर्डीत निघाले। साईबाबाही शिर्डीस वराडाबरोबर आले। शिर्डी येथील खंडोबाच्या पटांगणात गाड्या सुटल्या आणि वराडी मंडळी खाली उतरली। सर्वाबरोबर साईबाबाही तेथे उतरले। साईबाबा नाव हे बाल फकीर वराड्याबरोबर आले होते। आरंभी लोकांनी त्यांचा तेजपुंज चेहरा पाहून या साई अशी हाक मारली। सर्वसामान्य माणसापेक्षा अलौकिक शक्ती यांच्या चेहऱ्यावर विलसत होती। या साई हे प्रथम लोकांनी उच्चारली आणि तेव्हापासून सर्व लोक साई साई असे त्यांना म्हणू लागले। साई या नावाने लोक हाक मारू लागले। शिर्डीत साईबाबा राहू लागले। आपले खरे नाव काय हे त्यांनी कधीच कोणाला सांगितले नाही। खरे स्वरूप नाव रूपाच्या पलीकडे आहे हे त्यांनी जाणले होते। लोक प्रेमाने साईबाबा म्हणून हाक मारत होते व बाबाही प्रेमाने त्यांना ओढ देत होते। साईबाबांनी मशीद काही दिवस वास्तव्य केले। कधी मंदिरात राहिले। देव मंदिर व मशिदाच्या पलीकडे हे त्यांनी जाणले होते। भगवंताचे स्वरूप व्यापक आहे। मंदिरात व मशिदीत देवाचे स्वरूप मावत नाही। चैतन्याच्या प्रकाशात मंदिर मशीद सर्व विश्व आहे हे त्यांनी ओळखले होते। साईबाबा कधी चावडीवर बसत होते, कधी देवीदासांचे संगतीत बसत होते। शिर्डीतील मारुती मंदिरातही कधी कधी रमून जात असत। परमार्थाचे चिंतन साईबाबा कोणाशी बोलताना परमार्थाचा विचार बोलत असत। हृदयात परमार्थाशिवाय दुसरा कोणताही विचार नव्हता म्हणून मुखातून परमार्थाचाच विचार प्रगट होत असे। जानकीदास गोसावी नावाचे एक सत्पुरुष शिर्डी येथे आले होते। त्यांची आणि बाबांची मैत्री जमली। दोघेजण एकत्र आले की भगवंताच्या लीलाविलासाचा विचार सुरू होत असे। दोघांना एकमेकांच्याकडून काही अपेक्षा नव्हती परंतु शुद्ध प्रेमाने दोघेही नाहून निघत होते। तसेच गंगागीर नावाचे वैष्णव होते। ते शिर्डीत येथे पुन्हा येत असत। त्यांनी शिर्डी येथे साईबाबांना पाहिले। त्यांनी ओळखले की साईबाबा ही अलौकिक व्यक्ती आहे। साईबाबा खांद्यावर घागर घेऊन पाणी भरत होते। ते पाहून गंगागीर त्यांनी ओळखले की शिर्डीचे भाग्य उदयास आले म्हणून साईबाबा येथे आले आहेत। आनंदनाथ नावाच्या एका पंडितांनीही साईबाबांना पाहिले होते व ही कोणीतरी थोर व्यक्ती आहे हे जाणले होते। आनंदनाथ हे अक्कलकोट स्वामी महाराजांचे शिष्य होते। त्यांची जाणीव उंचावलेली होती तरी त्यांनी साईबाबांना ओळखले होते। साईबाबा लहान होते व आनंदनाथ यांनी भविष्य वर्तवले की याचा कीर्ती सुगंध सर्वत्र पसरेल। बाग फुलवली। साईबाबांचा पेहराव त्यावेळी पैलवानासारखा होता। निरनिळ्या तऱ्हेची फुलांची रोपे आणून ते लावित होते। फुलातून प्रकटणारे रंग व सुगंध हे भगवंताचे आहेत याची जाणीव गावकऱ्यांना
त्यांना द्यावयाची होती. कष्ट केल्याशिवाय भगवंताचे रूप समजत नाही हे दाखवण्यासाठी ते स्वतः पाणीने आणून बागेची मशागत करत होते. वामन तात्यांनी ही बाग फुलवण्याचे साईबाबाचे काम जवळून पाहिले. त्यांनी पाणी शिंपण्यासाठी साईबाबांना मातीची भांडी दिली. साईबाबा त्यातून पाणी आणत होते व बाग फुलवत होते. काही वेळा पाण्याची मातीची भांडी फुटून जात होती व साईबाबांना वामन तात्या पुन्हा भांडी आणून देत होते. आपल्या परिश्रमातून साईबाबांनी तिथे बाग फुलवली. मोठी माणसे ही शारीरिक कष्ट करण्यास कधी भीत नसतात. प्रेमातून आणि सेवेतून भगवंताचा मार्ग प्रकाशित होत असतो. स्वतः कष्ट केल्याशिवाय जीवनाची बाग फुलत नसते. प्रेमाच्या रसायनाचे सिंचन केले की जीवनरूपी बगीचा उमलत असतो, फुलत असतो व त्याचा सुगंध काही दिशांना पसरत असतो. अक्कलकोट स्वामींचा आदेश. अक्कलकोट स्वामी महाराजांचे एक भक्त मुंबईहून अक्कलकोटला जाणार होते, परंतु आदल्या दिवशी एक दृष्टांत झाला. तो अक्कलकोटला येऊ नको, शिर्डीला जा, माझे तेथे वास्तव्य आहे. स्वामीच्या आदेशाप्रमाणे भक्त शिर्डीला आले व काही दिवस तेथे वास्तव्य केले. साईबाबांनी जी बाग फुलवली होती तेथे जवळ अक्कलकोट स्वामी महाराजांच्या पादुकाची स्थापना केली. अनेक भक्तांना बोलवले. हरिनामाचा गजर झाला. भजन पूजनांचे कार्यक्रम झाले. या पादुकांचे पूजन श्री दादा केळकर यांच्या हस्ते झाले. पोशाख बदल. पैलवानासारखे बाबा कपडे घालत होते. एके दिवशी एक पैलवान बाबांना भेटले. त्यांनी बाबांशी भांडण उकरून काढले. बाबांनी तेव्हापासून पैलवानासारखे कपडे घालण्याचे बंद केले. एक लंगोटी घातली, कपनी घातली, डोक्याला फडके गुंडाळले, गोनपाटाचे अंथरूण पांघरून केले, फाटके तुटके कपडे परिधान करू लागले. त्यांची वृत्ती पूर्णपणे अंतर्मुख झाली होती. त्यामुळे बाह्य कपड्यातले लक्ष नव्हते. वरच्या रंगाला भुलून जाऊ नका असा उपदेश त्यांना आपल्या आचरणातून करावायच होता. जोपर्यंत मन शुद्ध पवित्र होत नाही तोपर्यंत परमार्थ कळणार नाही हे त्यांना सांगावायचे होते. साधी राहणी व उच्च विचारसरणी अशी बाबांची पद्धत होती. कीर्ती परिमळ. हळूहळू बाबांचा कीर्ती परिमळ सर्वत्र पसरू लागला. कोणी काही विचारल्याशिवाय बाबा उत्तर देत नसत. लोकांनी काही प्रश्न विचारले तर योग्य उत्तर देत असत. कधी कधी दिवसा निंबापाखाली बसत असत. एकटक निसर्गाकडे पाहत रमवून जात असत. परमेश्वर हा चराचरात व्याप्त आहे याची जाणीव त्यांना होत होती. एकांतात बसून भगवंताच्या व्यापकतेचा ते अनुभव घेत होते. बाबा कधी ओढ्याच्या काठावर बसत असत. पाण्याला एक प्रकारची लय असते. या पाण्याची लय ऐकत तल्लीन होऊन जात असत. ईश्वराच्या अस्तित्वाच्या खुणा साऱ्या विश्वातून प्रगट होत असतात, परंतु आपल्या कानात फक्त पैशाचा आवाज येत असतो. त्यामुळे भगवंताचा आवाज ऐकू येत नाही. बाबाचे लक्ष भगवंताकडे लागले होते. त्यांना पैसे मिळवून श्रीमंत व्हायचे नव्हते. अध्यात्मातील अनुभव वाढवायचे होते. विराट भगवंतांना पाहावायचे होते. त्यामुळे निसर्गामध्ये ते रमून जात होते. निमगाव नावाचे गाव जवळच होते. साईबाबा तेथे फिरत फिरत जात असत. बाबासाहेब डेंगळे नावाचे ग्रस्त तेथे राहत होते. बाबा त्यांच्याकडे जात होते. लोक परमार्थातील अनेक प्रकारचे प्रश्न विचारित होते. बाबा त्यांची शांततेने उत्तर देत होते. लोकांच्या मनात नाना प्रकारच्या शंका निर्माण होत होत्या. बाबा योग्य उत्तरे देऊन त्या शंका दूर करीत होते. सात्विक विचारामुळे बाबांचा कीर्ती परिमळ हळूहळू सर्वत्र पसरू लागला. लोकांना त्यांचे समतोल विचार पटू लागले. शिर्डी गावास भक्त येऊ लागले. बाबांच्या मनात कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नव्हता. समाजाचे कल्याण व्हावे, जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत प्रत्येकाला आनंद प्राप्त व्हावा ही बाबांची इच्छा होती. त्यांना कोणाजवळ काही मागावायचे नव्हते. भगवंताने आपल्याला सर्व काही दिलेले आहे हे त्यांनी जाणले होते. बाबा हृदयापासून लोकांना सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांची कीर्ती सर्वत्र पसरू लागली होती. दिवसभर अनेक भक्तमंडळी एकत्र येऊ लागली व रात्री पडक्या मशिदीत बाबा विश्रांती घेत होते. वरती आकाश व खाली जमीन एवढेच त्यांना पुरे होते. एका गोनपाटाच्या तुकड्यावर ते झोपत होते. 2 खानांची छोटी मशीद होती, परंतु त्यातच बाबा राहत होते. दीपोत्सव. आपण कुठे राहतो हा विचार बाबांच्या मनात कधी आला नाही. आपण लोकांच्या सुखासाठी काय करावे हा विचार त्यांच्या मनात सदैव निर्माण होत होता. लोक कल्याणाचे तरंग त्यांच्या हृदयात सदैव प्रकट होत होते. मशिदीत धुनी लावून ते त्याकडे बघत
बसत होते. 1912मध्ये मशिदीचा जीर्णोद्धार झाला. नवीन फरशी बसवली गेली, रंगरंगोटी केली. संचलनाच्या सव्वाने आजूबाजूचा परिसर विकसित होत होता. भगवंताच्या भक्तीत बाबा रंगून जात होते. कधीकधी पायामध्ये घुंगरू बांधून बाबा नाचत होते. मुखाने भगवंताची गीते गात होते. भगवंताचे प्रेम सर्वश्रेष्ठ आहे त्यांनी जाणले होते. भजनाच्या कीर्तनांच्या रंगात रंगून त्यांना ज्ञानाचा दीप प्रज्वलित करावयाचा होता. बाबा अनेक पंथ्या एकत्र करीत असत आणि त्यामध्ये तेल वात घालून मशिदीत व मंदिरात प्रकाश निर्माण करीत असत. रोज दिवे लावून अग्नीची पूजा करत होते. अग्नीची पूजा पुरातन काळापासून भारतामध्ये चालत आलेली आहे. बाबांनी प्रेमाने अग्नीची पूजा करत असत. अग्नीची पूजा करत असत. दुपारी वाती तयार कराव्यात आणि रात्री दीपोत्सव करावा असा नित्य नियम सुरू होता. दुकानदार दीपोत्सवासाठी तेल देत होते व बाबांचे कार्य नित्य नियमाने सुरू होते. रोज कोणी ना कोणी तेल आणून देत होते व दीपोत्सवाचे कार्य बाबा करत होते. फकीराचा अहंकार. एके दिवशी शिर्डीत एक फकीर आला. तो मृदुभाषी होता, परंतु त्याच्या हृदयात अहंकार ओतप्रेत भरलेला होता. फकीराच्या मिठास वाणीवर भुलून काही लोक त्याच्या भजनी लागले होते. साईबाबांना फकीराने सांगितले की तू माझा शिष्य हो, म्हणजे तुला खरी ज्ञान प्राप्ती होईल. साईबाबांनी होकार दिला. त्यांना फकीराचा अहंकार घालवायचा होता म्हणून त्यांनी होकार दिला. फकीर बाबांना घेऊन राहत्यास गेला. तेथे बाबांनी फकीराची सेवा केली. त्याच्या घरी पाणी भरले. फकीर अज्ञानी अहंकारी आहे हे त्यांनी जाणले होते, परंतु आपली शिष्यत्वाची भूमिका त्यांनी योग्य प्रकारे पार पाडली. बाबा अधूनमधून शिर्डीला येऊ लागले. गावकरी मंडळींना बाबांची सवय झाली होती, त्यामुळे त्यांना कर्मेना काही शिर्डीतील मंडळी बाबांना परत आणण्यासाठी राहत्यास गेली. फकीराला बाबांना परत पाठवण्याची विनंती केली व फकीर बाबांना घेऊन शिर्डीत आला. गावामध्ये काही जाणकार मंडळी होती. त्यांनी फकीराला काही प्रश्न विचारले, परंतु त्याची योग्य उत्तरे फकीराला देता आली नाहीत. फकीराचा खोटेपणा बाबांनी ओळखला होता. गावकऱ्यांनीही फकीराचे अज्ञान ओळखले होते. फकीरानेही आपल्या अज्ञानाला जाणले व तो शिर्डीतून निघून गेला. बाबाचे काम पूर्ण झाले. बाह्य गोष्टीने फकीर बनता येणे सोपे आहे, परंतु आतून सर्व विकारांना जिंकणे अवघड आहे. फकीराने बाहेर गावी जाऊन साधना केली आणि परत तो शिर्डीला आला. त्याने साईबाबांचे पाय धरले आणि आपली चूक झाली हे मान्य केले. साईबाबांनी त्याचे सांत्वन केले आणि खरा परमार्थाचा मार्ग दाखवला. पुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज के गोपाल सांबश्वर महादेव कैलासपती. ओम नमो भगवती वासुदेवाय नमः. ओम साईनाथाय नमः. श्रोते हो, मी तुमचा इथेच निरोप घेतो. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अध्याय 6 मध्ये भेटणार आहे. तर चला, धन्यवाद.